प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांना विनंती करण्यात येते, कृपया आपलं पवनासाठीचं पार्किंग पाठीमागच्या साईडला आहे. आतमध्ये कोणतीही टू व्हीलर येऊ देऊ नका, कारण गर्दीचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण आलो आहोत पवनाथडी येथे. पवनाथडी जत्रा भरलेली आहे इथे. बघा किती तुडुंब गर्दी आहे बघा, आणि भरपूर स्टॉल आहेत. चला आपण बघूया आता कुठले कुठले स्टॉल आहेत. बघा आता इथे ज्वेलरी आहे, ज्वेलरी, कुरड्या, पापड्या, सेवा बास्केटचे त्याचा स्टॉल आहे. तसेच आता इथे पुढे कपड्यांचं पण स्टॉल आहे. त्याच्यापुढे या बाजूला आपला दोन्ही साईडला स्टॉल आहे, तुम्ही बघू शकता. खूप गर्दी आहे. आपण तरी शेवटच्या दिवशी आलेलो आहोत, पण ही यात्रा 5 दिवस होती. 5 दिवसामध्ये खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. बघा या ताईंचे बांगड्यांचे दुकान आहे, ज्वेलरीचे दुकान आहे. इथे पण एक स्टॉल आहे. इथे आयुर्वेदिक आपल्याला वस्तू मिळत आहे. आयुर्वेदिक पावडर कशी आहे? मोरिंगा पावडर 120 आहे, 200 आहे, 180 पर्यंत. काय डायबेटिक केअर म्हणजे काय? डायबेटिक केअरमध्ये याच्यामध्ये बघाल ना तुम्ही तर जांभूळ बी आहे, गुदमार पावडर, विजय सार, मेथी, कारलं, आवळा, नीम पावडर, दालचिनी पावडर, हे पूर्ण पावडरचं मिक्सचर आहे. हे कितीला आहे हेअर पॅकचं? हेअर पॅक 180 मध्ये येतं. याच्यामध्ये काय आहे, आवळा, रिठा, शिकाई, ब्राह्मी, गुंगराज, नीम पावडर, जास्वंद पावडर, हे सगळं मिक्स आहे. हे फक्त संध्याकाळी भिजत ठेवायचं आणि सकाळी पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकता. हे कितीला आहे? हे 180 आहे. छोटं नाही याच्या? बीटरूट पावडर मला मेहंदीचा हवा आहे. यानी कलर येणार, यानी कलर नाही येणार. हे कितीला आहे? हे कितीला? सेम. हे कितीला आहे पण? हे 90ला बसतं. यायचं का? याची साईड इफेक्ट काहीच होत नाही आहे. तुम्ही जर मेहंदी लावत असाल ना तर मेहंदी प्लस नरिशमेंट आहे. हेअरफॉल जर होत असेल, डॅन्ड्रफ असेल, तर सगळ्यात बेस्ट हे दोन्ही आहेत. म्हणजे आपल्या याच्यामध्ये केमिकल काही वापरत नाही आहे, प्रिझर्वेटिव्ह काही नाही आहे. मला रिॲक्शन वगैरे काही व्हायचं हेच नाही. कारण याच्यामध्ये नीम पावडर आहे, रिठा आहे, जास्वंद पावडर आहे, सगळ्यात चांगलं. हे घेऊ हां, हे घ्या. कमी नाही का काय? 100 आहे, मी 90 सांगेन. बैलगाडी पण आहे बघा, तुम्ही बघू शकता. इथे बैलगाडी पण ठेवण्यात आली आहे. लहान मुलं त्याच्यावर बसून बैलगाडीची जत्रा म्हणजे सर्व ग्रामीण असे दृश्य दाखवण्यात बैलगाडी ठेवली, बैल गाय वासरू लावणीचा कार्यक्रम चालू आहे, सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे, बघू शकता.